नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? सगळ्यांना नवीन आयफोन तर पाहिजेच, पण तो सगळ्यांच्याच खिशाला परवडणारा नाहीये आणि नवीन आयफोन घ्यायला गेला तर किडनी विकायची वेळ येते. मग आता एकच उपाय, तो म्हणजे एकतर सेकंड हँड आयफोन घेणे किंवा रिफर्बिश आयफोन घेणे. आता 2026 चालू आहे आणि 2026 मध्ये आपण नक्की कोणते सेकंड हँड आयफोन घेतले पाहिजेत आणि ते घेताना नक्की कोणती काळजी आपण घेतली पाहिजे, याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्याला हे मराठी टेक चॅनल जगात एक नंबरला न्यायचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, 2026 मध्ये आपण कोणते आयफोन घेतले नाही पाहिजेत. आयफोन 11, आयफोन 12 किंवा ह्या खालचे जे मॉडेल आहेत ते घेणं तुम्ही आता टाळा. ते आता आउटडेटेड झालेले आहे. ते फोन्स घेण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यासोबत जमलं तर 13 आणि 14 हे फोन्स घेणं पण टाळा, कारण ते पण आता जुने झालेत. मग आता बेस्ट पर्याय उरतात म्हणजे आयफोन 13 प्रो, आयफोन 14 प्रो आणि आयफोन 15. आयफोन 13 प्रो मध्ये तुम्हाला 120 हर्ट्झचा डिस्प्ले मिळतो, 3 कॅमेराचा सेटअप मिळतोय. त्यासारखं तुम्हाला आयफोन 14 प्रो मध्ये पण सेमच गोष्टी मिळतात. पण माझं मत सांगायचं झालं तर तुम्ही आयफोन 15 घ्यावा, कारण यात तुम्हाला फ्रेश डिझाईन मिळते, चांगले कॅमेरे मिळतात, डायनामिक आयलंड पण मिळतोय आणि यात तुम्हाला USB-C टाईपचा पोर्ट मिळतो. त्यामुळे तुम्हाला लाइटनिंग केबल घेऊन फिरण्याची गरज नाहीये. आता हे तर झालं आपण 2026 मध्ये कोणते आयफोन घेतले पाहिजे. आता मेन मुद्दा, हे आयफोन घेताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट, आपण फिजिकली तर चेक करणारच आहोत. आयफोन कुठे डेंट आहे का, काही क्रॅचेस आहेत का, पण त्यासोबत खाली चार्जिंग पोर्ट पैसे तुम्हाला 2 स्क्रू मिळते. ते स्क्रू नीट चेक करा. त्याच्यावर काही क्रॅचेस किंवा ते कोणी उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे असे तुम्हाला आढळलं तर समजून जावा की तो आयफोन ओपन केलेला आहे, आणि तो ओपन केलेला आहे म्हणजे तो 100% रिपेअर केलेला आहे. आता दुसरी गोष्ट, तो म्हणजे डिस्प्ले. आता डिस्प्ले ओरिजिनल आहे का नाही हा चेक करण्यासाठी तुम्ही आयफोनच्या कंट्रोल पॅनलमध्ये जावा. जिथून तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त करताय त्या ऑप्शनवर थोडा वेळ दाबून धरा. मग तिथं तुम्हाला एक ऑप्शन पॉपअप होईल. तिथं तुम्हाला ट्रू टोन हा ऑप्शन दिसलाच पाहिजे. जर तो दिसला तर समजा की तो डिस्प्ले ओरिजिनल आहे. त्यासोबत तुम्ही अनेक गोष्ट करू शकता. तुम्ही नीट बघितलं असला तर आयफोनचे जे डिस्प्ले असतात त्यांचे बेझल्स हे चारी बाजूने सेम असतात, आणि डिस्प्ले जर बदललेला असेल तर त्याचे चारी बाजूचे बेझल्स सेम नसतात. खालच्या बाजूला तुम्हाला थोडी मोठी चीन दिसते, ती दिसायला खूप ऑकवर्ड दिसते. त्यामुळे तुम्हाला बघितल्या ते समजून जाईल की आयफोनचा डिस्प्ले डुप्लिकेट आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे आयफोनची बॅटरी. आता ती चेक करण्यासाठी तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन बॅटरी हेल्थमध्ये जाऊन त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी चेक करू शकता. आता त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी जर 100% असेल तर हरकून जाऊ नका. ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण सेकंड हँड आयफोन घेतोय, त्यामुळे त्या आयफोनची बॅटरी कॅपॅसिटी थोडी तर कमी झालेली असलीच पाहिजे. जर ती 100% असेल तर समजून जावा की ती बॅटरी चेंज केलेली आहे किंवा ती बॅटरी बूस्ट केलेली आहे. जर तुम्हाला जेन्युइन बॅटरीज हवी असेल तर त्या बॅटरीची मॅक्झिमम कॅपॅसिटी ही 80 ते 90% पर्यंत असली पाहिजे. जर त्या बॅटरीची मॅक्झिमम कॅपॅसिटी 80%च्या खाली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवून चाला की तुम्हाला पुढे गेल्यावर ती बॅटरी चेंज करावी लागणार. आता चौथी गोष्ट म्हणजे आयफोनचे कॅमेरे. आता ते चेक करण्यासाठी तुम्ही आयफोनच्या प्रत्येक कॅमेरा सेन्सरवरून एक फोटो काढा. म्हणजे मेन कॅमेरावरून एक, अल्ट्रा वाईड वरून एक, आणि टेलिफोटो कॅमेरा असेल तर त्याच्यावरून पण एक फोटो काढा आणि त्या फोटो नीट चेक करा. त्यामध्ये तुम्हाला काय ब्लॅक डॉट दिसतोय का, फोटो ब्लरी आहेत का. त्यासोबत तुम्ही एक व्हिडिओ पण रेकॉर्ड करून बघा. त्यामुळे तुम्हाला कॅमेऱ्याची पूर्ण डिटेल्स मिळून जाईल आणि त्यासोबत तुमच्या मायक्रोफोनची पण टेस्टिंग होऊन जाईल. आता पाचवी गोष्ट ती म्हणजे फेस आयडी. फेस आयडी तुम्ही एकदा नक्की नीट चेक करा, ती काम करते का. जर त्यात काही प्रॉब्लेम असेल तर ते रिपेअर होणं खूपच अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट ॲपल सर्व्हिस सेंटरलाच जावं लागेल. आता सहावी गोष्ट ती म्हणजे आयफोनचे स्पीकर्स. आता ते चेक करण्यासाठी कोणतेही गाणं लावा, व्हॉल्यूम 100% पर्यंत घ्या आणि नीट चेक करा स्पीकर फाटतात का, आवाज क्लिअर येतोय का. त्यासोबत दोन्ही स्पीकर चालू आहेत का हे नक्की नीट चेक करा. त्यासोबत चार्जिंग पोर्ट पण एकदा नीट चेक करा.
जो आयफोन तुम्ही घेताय आणि त्यासोबत जे बिल आहे त्या दोन्हीवरचे IMEI नंबर एकदा नीट चेक करा. ते दोन्ही सेम असले पाहिजेत. ते सेम असतील तरच घ्या, नाहीतर तो आयफोन चोरीचा पण असू शकतोय. त्यासोबत तुम्ही त्या आयफोनचा सिरियल नंबर ॲपलच्या ऑफिशियल वेबसाईटवर एकदा टाकून चेक करून घ्या. तिथे तुम्हाला त्या आयफोनची पूर्ण कुंडली दिसेल. आणखी एक गोष्ट, एकदम सोपा पर्याय, तुमच्याकडे किंवा तुमच्या मित्राकडे लॅपटॉप असेल तर त्यात तुम्ही 3U टूल्स हा सॉफ्टवेअर डाउनलोड करा, ओपन करा आणि आयफोन लॅपटॉपशी कनेक्ट करा. त्यात तुम्हाला त्या आयफोनची पूर्ण डिटेल्स दिसून जाईल. कोणता पार्ट ओरिजिनल आहे, कोणता पार्ट डुप्लिकेट आहे, बॅटरी हेल्थ कशी आहे, अशा प्रकारची पूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये दिसून जाईल. हा एकदम सोपा पर्याय आहे आणि सगळ्यात चांगला पण. आता हे तर झालं जुने आयफोन घेताना आपण नक्की कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. आता हे जुने किंवा रिफर्बिश आयफोन आपण कुठून घेतले पाहिजे. अशा काही वेबसाईट आहेत ज्या आपल्याला जुने आयफोन देतात आणि वॉरंटी पण ऑफर करतात, जसे की कॅशिफाय. इथं तुम्हाला आयफोन थोडे महाग मिळतील, पण हे तुम्हाला 6 महिन्यापर्यंतची वॉरंटी ऑफर करते. पण इथं तुम्ही आयफोन घेताना एकदा नीट चेक करून घ्या. इथे काही कॅटेगरीज आहेत, जसे की गुड, सुपर, एक्सलंट, यानुसार ते आयफोन कॅटेगराईज केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही घेताना एकदा नीट चेक करून घ्या. आता दुसरा ऑप्शन म्हणजे OLX. इथं पण तुम्हाला जुने किंवा रिफर्बिश आयफोन मिळतात, पण इथंच तुमची मोठ्या प्रमाणात फसवणूक पण होऊ शकते. पहिली गोष्ट, जोपर्यंत तुमचा प्रोडक्ट तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही कुणालाही पेमेंट करू नका. पुढचा व्यक्ती तुम्हाला म्हणू शकतो, कुरिअरचे तर पैसे पाठवून द्या, मी तुमचं प्रोडक्ट कुरिअर करून देतो. कुणालाही पेमेंट करू नका. एकाही रुपयाचं कुणालाही पेमेंट करू नका. आणखी एक गोष्ट, जर पुढचा व्यक्ती म्हणत असेल पेमेंट घेऊन अशा अशा ठिकाणी ये, एकटाच ये, पेमेंट घेऊन अशा ठिकाणी जाऊ नका, इथं पण तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. प्रोडक्ट नीट चेक केल्याशिवाय घेऊ नका. जमलंच तर समोरासमोर जाऊन भेटूनच तुमचे काय असतील ते व्यवहार करा. जुने किंवा रिफर्बिश आयफोन घेणं चुकीचं नाही आहे, तुम्ही ते घेऊ शकता, कारण आयफोनची रिसेल व्हॅल्यू पण खूप चांगली आहे आणि सगळ्यांनाच नवीन आयफोन घेणे अफोर्डेबल नसतं. पण घेताना या गोष्टींची काळजी मात्र घ्या, कारण की आता फसवणूक खूपच वाढलेली आहे. त्यामुळे थोडं सावधान राहा. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. तुमच्यासोबत किंवा तुमच्या मित्रासोबत अशीच काही फसवणूक झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मी तुम्हाला भेटतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.